आपण बंटी कोंडिलकर यांची भेट घ्यायची आहे। चिन्मय साळुंके आपणास विनंती आहे। तर विनंती असेल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू हॅलो तर नक्कीच सामना सुरू होण्या अगोदर मी काही सूचना आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय, कारण ग्रामस्थ मंडळ जुई यांच्या वतीनं काही निर्णय घेतलेले आहेत लग्नाविषयी। तर काही नियम आणि अटी त्यांनी मांडलेले आहेत, ते नियम अटींचं पालन केलं तर खूप चांगलं होईल आणि हे पालन करायला हवं। नियम क्रमांक 1, आहेर स्वरूपातील साडी वाटप बंद करण्याबाबत एक निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा आहे मद्य सेवन वाटपास मनाई। तिसरा आहे अनावश्यक व खर्चित कार्यक्रम टाळावेत। चौथा आहे लग्न कार्य विधी वेळेनुसार करावं। ज्या पद्धतीने आपण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण वेळ मुहूर्त ठरवतो त्या मुहूर्तालाच आपण लग्न करावं। त्यानंतर 5वा नियम आहे मुलीच्या लग्नातील वरात किंवा मुलाच्या लग्नाची वरात ही 12च्या आतमध्ये घरात यायला हवी। त्यानंतर या सर्व नियमांचं सक्तीचं पालन करणं हे ग्रामस्थ मंडळ जुई यांनी ठरवलेलं आहे आणि चांगलं कार्य आहे, चांगल्या सूचना आहेत, चांगला ध्येय हाती घेतलाय। सर्व नियम आपण पाळावेत अशी सूचना ग्रामस्थ मंडळ जुई यांनी केलेली आहे। खरोखरच ही सूचना आहेत ना, या आपल्यासाठी खूप गरजेच्या चांगलं देखील आहेत। एका दिवसात लग्न केलं तर अतिउत्तम। हो, पहिला चेंडू लॉब केलाय मिड विकेट क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, चेंडू जातोय नो मॅन्स लँड षटकारासाठी आणि पहिल्या चेंडूवर अभिनवनं मारलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीनं खातं खुलं केलंय संतोष पाल गोलंदाजी मार्कवर। तर नक्कीच पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती डॉक्टर दादा अरुणकुमार भगत घरच्या रस्त्याला प्रस्थान करताना आपण पाहतोय, त्यांच्या समेत आम्ही आदित्यला देखील पाहिलं। एक सुशिक्षित घराणं कसं असतं हे त्यांनी दाखवून दिलंय आणि आपल्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या सातत्याने पार पाडत असतात। संतोष गोलंदाजी मार्कवर। ओ, ब्लॉक कॉलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला, इथे मात्र गोल बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। अभिनव आणि सुजित भोईर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। माऊली संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिले षटक घेऊन आलाय तो संतोष पाल। अभिनव स्ट्राइक एंडला। पुलचा फटका फसला की काय, नक्कीच क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला मात्र सीमारेषेवर अडवता चेंडूचा विजय झाला आणि चौकार मिळालाय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल। एकूण धावसंख्या 10 बिनबाद। जीवन भेंडे आणि त्याचबरोबर बंटी कोंडिलकर या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय।
4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये किती धावांची मजल मारणार काळभैरव वॉरियर्स संघ. अभिनव आणि सुजितची जोडी मैदानामध्ये. उलटा चेंडू होता लॉंग ऑफ क्षेत्राकडे, चेंडूला ढकलला गेला. एक धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन आहे आणि एकेरी धावेने मात्र समाधानित व्हावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सिंगल आली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केले आतापर्यंत 11. कोणतीही सफलता नाही आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंडला आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर सुजित भोईरला आपण पाहतोय. स्पर्धेचे आयोजक आहेत सुजित भोईर. षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सचिन पाटील यांच्याकडनं. पहिला षटकार मारलाय की काय? हो, नक्कीच मारलाय. आणि सचिन पाटीलचा एटीएम बँक जसा उघडला आणि सुजितची बॅट देखील उघडली आणि हातामधून आलेला हा षटकार सुजितला मात्र सचिन पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ये है पप्पे का आदमी, ये छोड़ेगा नहीं. इनको जैसा आवाज दिया वैसा काम किया. चला टीम मीटिंग नको, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. बंटी चला टीम मीटिंग नको. संतोष पाल लगेच गोलंदाज निवडायचंय आणि क्षेत्ररक्षण सजवायचंय. सचिन पाटीलने माझ्यापर्यंत आवाज पोहोचवला, मी आवाज सुजित पर्यंत पोहोचवतो तो पूर्वी मात्र बॅटचा फेस खोलला आणि सुजित न मारला षटकार. 200 रुपयाचं पारितोषिक. नवीन गोलंदाज जयला पाचारण केलंय. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. यानंतर पुढची लढत आहे बघा, मोर्या 11 वर्सेस शिवशंभो 11. चला टॉस साठी यायचंय. मोर्या 11 आणि शिवशंभो 11 टॉस साठी या प्लीज. इंटर कॉलनीतील संघ आपण पाहतो खेळताना. पहिल्या दिवशी जयनमन वाघोली संघ मात्र सुपर 3 मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवशी काळभैरव विसुंबे संघाने मात्र उंच भरारी घेतली. आणि आजच्या दिवसामधील कोणता संघ आणि वसाहतीतील सर्व खेळाडूंना संधी मिळाली खेळण्यासाठी आणि इथे चित्याच्या चपलाने 2 धावा पूर्ण करतायत. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि निश्चितच अभिनव आणि सुजितची ही जोडी मस्तपैकी मैदानामध्ये काम करते. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता संतोष पालच्या, शेवटच्या चेंडूवर देखील षटकार आला. सुरुवात पण चांगली पाहायला मिळाली आणि शेवट देखील गोड पाहायला मिळाला. आता या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. फटका मात्र खेचण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव पूर्ण केली अभिनवनं. एकेरी धावेने समाधानित व्हावं लागलं. एकेरी धावेने धावा संख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 20 धावा धाव फलकावर, कोणती सफलता नाहीये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते निश्चितच. अकुटप्याचा चेंडू, शॉर्टम लाईनचा चेंडू होता सुरजित साठी, परंतु चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जय बैकर गोलंदाजी मार्कवर. जयच्या इथे छेल होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचं धाडस झालं नाहीये आणि एकेरी धावेने समाधानित व्हावं लागेल.
धाव संख्या एकूण 21. दुसरं षटक मार्गस्थ असताना जयनं मात्र चांगली गोलंदाजी केली, वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आहे. तिखट मारायची गोलंदाजी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केलाय आणि धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. जणू या दोन्ही फलंदाजामध्ये पायामध्ये बेडी टाकली की काय, झाकल धंद अडकवली की काय असं वाटायला लागलंय. पुढचा चेंडू जयचा. या षटकामध्ये आपण आतापर्यंत 4 चेंडू पाहतो. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हो, इथे मात्र अभिनवनं मात्र फटका खेचलाय. अगदी जमिनीलगत फटका पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेने मात्र समाधानित व्हावं लागलाय. संतोष पाल होता तिथे प्रोटेक्शन साठी आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 22 धावा धावपलकर पाहायला मिळतात. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे सचिन पाटील यांच्याकडनं सुजित साठी. हो, फुलटो चेंडू होता. इथे काय घडलं, सचिन होता थर्डमॅन क्षेत्राकडे, मिळेल फक्त सिंगल आणि या षटकामध्ये आला एकूण 6 धावा. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी केली आहे आणि 23 धावा धावपलकावर पाहतोय आपण. चला टॉस साठी यायचंय. पुढचा सामना आपण पाहतोय मोर्या 11 पक्ष शिवशंभो 11. दोन्ही संघांना विनंती करतोय, पाचारण करतोय आपण टॉस साठी यायचं प्लीज. मोर्या आणि शिवशंभो. नितीन आलाय गोलंदाजी मार्कवर, परंतु सलामची जे जोडी तळ ठोकून मैदानामध्ये आहे. पहिल्या प्रयत्न कोणता गोलंदाज मिळून देणार आणि पहिला विकेट कोणत्या गोलंदाजीच्या नावावर होणार हे देखील पाहावं लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. या अगोदर आपण पाहिलं योगेश नगर संघाने मात्र 2 सामने जिंकलेत. स्ट्राईक एंडला आपण सुजितला पाहतोय. हो, इथे पूल करण्याच्या नादामध्ये चेंडू आपल्याच फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय नितीननं. गोटी नेम चुकला, थ्रो चुकीचा होता आणि त्यामुळे मात्र सुजित हा प्रॉपिंग किज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. चोवीस धावा धावपलकर पाहायला मिळतात. बिनबाद 24. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वा, काय चेंडू पाहायला मिळतोय. तशी जयने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी मात्र नितीनची पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 2 चेंडू रिलीज केले आणि एक्स्ट्राच्या वरतून खेचला फटका अभिनवनं. एकदा पूर्ण केली. जय येईल चेंडू पर्यंत, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचं धाडस पाहायला मिळतोय. परंतु इथे दुसरी धाव घेताना एक्झॅक्टली घडलं काय, प्रॉपिंग किज मध्ये सुजित हा पर्यंत पोहोचला की नाही हे निश्चितच पाहणार आहोत. निर्णय पेंडिंग आहे आणि ते निर्णय थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर फलंदाज बाद आहे, कारण चेंडू स्टंपला लावायच्या अगोदर बॅट स्क्रीज मध्ये पोहोचली नाहीये, त्यामुळे मात्र सुजितला माघारी परतावं लागेल. परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केले आणि अशा रीतीने पहिला ब्रेक तो मिळालाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण होतं जय बैकरचं आणि चांगला बॅकिंग होता तो नितीनचा, गोलंदाज नितीनचा, आणि अशामुळे मात्र पहिला ब्रेक तो मिळालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. ऋषी आलाय मैदानामध्ये, संघनायक.
अंबादासचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर खंडू राक्षे यांचं देखील आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत असेल आणि क्लीन बॉल्ड. इथे आपण पाहतोय सलामीची जोडीला बाहेर काढण्यात यशस्वी ठरला तो नितीन हा गोलंदाज, कारण एक रनआउटच्या चूकमध्ये विकेट सॅक्रिफाईस केली. ती चूक करता करता अजून एक चूक झाली की अभिनव देखील तंबूच्या आश्रयाला, माझा जोडीदार तंबूच्या आश्रयाला गेलाय तर मी कशाला थांबू तंबूच्या आश्रयाला जाताना आपण विचार करतोय अभिनवचा. धाव संख्या एकूण 25. चेंडू शिल्लक अजून 2. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय सर्वेश. दोन्ही फलंदाजांचा विचार केला नवीन आहेत आणि दोन्ही फलंदाजांनी एकही चेंडू खेळलेले नाही आहेत. ऋषी आणि सर्वेश ही जोडी मैदानामध्ये. नितीन गोलंदाजी मार्कवर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या एकूण 25. धावांवर अंकुश लावलाय, कारण पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला ना अगदी गोलंदाजांवर तुटून पडले होते फलंदाज. अक्षरशः 17 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या, सॉरी 18 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक आणि कमबॅकच पाहायला मिळालाय. जयचं षटक आपण पाहिलं 6 धावांचं आणि त्यानंतर नितीननं मात्र चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 2च धावा खर्च केलेत. ब्लॉक खालचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि सर्वेशला मात्र काही समजलं नाही आणि अशा रीतीनं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये धावांचा विचार केला तर एकूण 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, म्हणजे 8.33 ही सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावांची मजल मारेल ऋषीचा संघ आपण पाहतोय. गोलंदाज प्रतापच्या खांद्यावर जबाबदारी दिली शेवटचं षटक हाताळण्यासाठी. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हेही पाहावं लागेल. चला, भरपूर कॉल दिलेले आहेत. माऊली आणि सॉरी मोर्या आणि शिवशंभो. षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. ब्लॉकलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर आपल्या भात्यातून आश्रय फेकलं होतं. मी म्हणेन गोलंदाज प्रतापला मात्र प्रताप करावा लागेल आणि अशा रीतीनं पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव. 25 धावांवर मात्र अंकुश लावलाय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू, त्याला पॉलिसमेंट मिळाली आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्र निवडतोय आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये षटकार मारलाय तर ऋषीच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत पहिला षटकार. ऋषीला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. माझ्याकडे मनगटी ताकद आहे, मी चौकार षटकार मारू शकतो. आपल्या संघाला धावांना जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल त्याचा. पुन्हा एकदा पुलचा फटका लॉंगॉन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे संतोष चेंडू पर्यंत पोहोचलाय. थ्रो चुकीचा आहे आणि बॅकिंगला बघा 5 क्षेत्ररक्षक बॅकिंगला पाहायला मिळतात आणि अशा रीतीने 2 धावा मिळतील ऋषीला, 2 धावा मिळतील संघाला. धाव संख्या एकूण 33 धावा, 2 गडी बाद 33.
हो, इथे मात्र पुल करण्याच्या नादामध्ये चेंडू आपल्या बॉडीला प्रेस झाला आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सुटकेचा निश्वास सोडला असेल कारण दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुहेरी अंकाची धाव. 8 धावा 2 चेंडूमध्ये खर्च झाल्या होत्या. त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले प्रतापनं, 8 धावा खर्च केल्या, कोणते सफलता नाही. ऋषी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सर्वेशला आपण पाहतोय. 33 धावा धावपलकर पाहायला मिळतात. हो, इथे मात्र फटका सजवलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. नितीन होता तिथे आणि नितीनने कोणती चूक केली नाहीये आणि इथे अजून एक मोठा धक्का लागलाय तो ऋषीच्या रूपानं. 3 बाद 33 धावा धावपलकर पाहायला मिळतात. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल, तो खेळण्यासाठी सज्ज असेल. नौखा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अमितला एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवर किती टार्गेट सेट होईल हे नक्कीच पाहावं लागेल. या चेंडूवर किती धावा येतील बघावं लागतील. सिंगल येते, डबल येते, ट्रिपल येते, चौकार येतो, षटकार येतो की निर्धाव चेंडू येतोय की विकेट मिळते हे नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या सत्रातील शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे शेवट होते पाहावं लागेल. ओ त्रिफळाचे क्लीन बोल्ड यष्ट्या उधळून लावल्यात आणि प्रतापनं मात्र या षटकामध्ये देखील धावांवर अंकुश लावलाय आणि अशा रीतीनं एक षटकाराचा जरी मार खाल्ला असला तरी धावा फक्त खर्च केलेत 8 आणि अशा रीतीनं 2 सफलता मिळवत चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतापची. जय, निखिल, नितीन आणि प्रताप या तिघांचा विचार केला ना तर एकूण फक्त 16 धावा खर्च केल्यात या 3 षटकामध्ये आणि एकूण 33 धावा जमा केल्यात आणि 34 धावांचा पाठलाग करावा लागेल तो निश्चितच माऊली 11 संघाला. नक्की 34 धावांचा पाठलाग कसं होईल याचं धावतं वर्णन ऐकूया पुन्हा एकदा आमचे परममित्र जेडी गडना. तत्पूर्वी मी अनाउन्समेंट करतोय, टॉस साठी यायचंय निश्चितच मोरया 11 आणि शिवशंभो 11. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. सचिन पाटील यांच्या शिफारसीने आपण टॉस करतोय. धन्यवाद भाऊ सर. चला माऊली 11 विनंती करतोय सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 4 षटकांचा खेळ 24 चेंडू मध्ये आपण पाहतोय. विजयासाठी गरज असेल ती 34 धावांची. चार षटकांमध्ये 8.5च्या सरासरीने धावा जमावे लागतात. अर्थात 34 धावा विजयासाठी लागतील. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल बॉय चेंडू पाठवा. माऊली 11 चला फलंदाज पाठवा. दोनही संघाचे 12वे खेळाडू आमच्या सोबत जोडले जात आहेत. बारावा खेळाडू समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं का गरजेचं असतं? कुठल्याही खेळाडूचं चुकीचं नाव येऊ नये. त्यानंतर स्कोरिंग वरती कुठल्याही संघाला डाऊट असू नये.
कारण कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज ही बक्षीस बहाल करताना कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं 12वा खेळाडू उपस्थित नसतो, कित्येक खेळाडूंची नावं माहीत नसतात आणि मग तिथे मात्र चूक होणं किंवा चुकीचं नाव येणं आणि मग एखाद्या खेळाडूला त्या पारितोषिकापासून गमवावं लागणं अशी चूक होता कामा नये. त्यामुळे 12वा खेळाडू आपला समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं फार गरजेचं. मैदानाच्या दिशेने आपण जातोय जिथे पंचांची कामगिरी म्हणून आपण पाहतोय जीवन बेंडे आणि बंटी कोंडलकर या दोन खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुख्य पंच म्हणून बंटी कोंडलकर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्क्वेअर लेग पंच जीवन बेंडे ज्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तेज तर्रार गोलंदाजी करताना सुद्धा पाहिले. दुपारचं सत्र सुरू झाले, सूर्यदेवाचं अगदी तळपत विवंचन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये सुरेख प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. माऊली 11 कामोठे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली. अर्थातच एका बाजूला आपण नितीन पनाळे आणि दुसऱ्या बाजूला आपण संतोष शिपाल या दोघांना पाहतोय. तर गोलंदाजीसाठी सुमित सैद याला पाचारण केलं गेलंय आणि पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आपल्या चेंडू हातामध्ये घेतलाय. या वर्षीच्या सीझन मध्ये जसा हा टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय ना, या हंगामामध्ये या कालभैरव संघाकडून खेळत असताना सुमित सैदनं आतापर्यंत फार महत्वपूर्ण कामगिरी केली आहे आणि एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून आपली दावेदारी मात्र नक्की त्यानं इथे बहाल केली आहे, पेश केली आहे. आणि म्हणूनच की काय संघ नायकानं अभिनव यावेळी मात्र पहिले षटक टाकण्यासाठी थांबलाय आणि सुमितच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सुमित, अमित आणि अभिनव असे 3 भाऊ एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. 3 जण बॅटिंग करतात, 3 जण बॉलिंग करतात आणि बाकीचे क्षेत्ररक्षण करतात, अशी ही टीम. परंतु या तिघांच्या जीवावरती ही या टीमनं फार मोठी उमेद, फार मोठी आशा आणि फार मोठी कामगिरी करून दाखवली. पहिला चेंडू टाकण्यासाठी सुमित सज्ज होतोय. समोरच्या दिशेनं नितीन पनाळे थोडस भिचकवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु सुमितनं स्वतःला थांबवलंय. और सब्र का फल मीठा होता है. आणि सब्र का फल मीठा का होता माहितीये का भाऊ सर? तुम्ही साऊथ आफ्रिकेबरोबर आता ओडीआय क्रिकेटची सिरीज चालू आहे इंडियाची आणि ओपनर बॅट्समन आपण यशस्वी जयस्वाल पाहतोय, फार घाई करणारा खेळाडू. पाक काय चेंडू पाहायला मिळालाय, फार मोठं अपील पाहायला मिळालं इथे, परंतु स्वतःला थांबवल्यानंतर नक्कीच डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये नितीनसाठी टाकली. आणि मी सांगत होतो यशस्वी जयस्वाल बद्दल, घाई केल्या कारणानं त्याच्या धावा जमल्या नाहीत, परंतु काल त्याने थांबून थोडा वेळ घेतला, तर नंतर मात्र एक महत्वपूर्ण शतक स्वतःसाठी खेळला. जर त्याचा बॅटिंग पाहिली तर 80 चेंडूमध्ये जवळपास 61 धावा होत्या, परंतु ज्यावेळी त्याने शतक कंप्लीट केले त्यावेळी 107 चेंडूंमध्ये 100 धावांची खेळी. आणि आता आपण पाहतो बॅटिंगचा क्लास नितीन पनाळे, परंतु क्षेत्ररक्षण तिथे आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धाव्यासाठी सुरुवात पाहायला मिळते आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. परंतु सब्र का फल हमेशाही मीठा नहीं होता है. कुठं थांबावं आणि कुठं चालावं हे आयुष्यामध्ये माणसाला कळणं फार गरजेचं. नाहीतर तुम्ही एखाद्या ट्रेनने प्रवास करण्यासाठी ट्रेनची वाट बघताय आणि इतक्या वेळ वाट बघताय की त्या वेळेत तुम्ही पोहोचतच नाही, मग मात्र ते सब्र का फल तुमच्यासाठी मीठ होणार नाहीये. नितीनसाठी हा चेंडू सुद्धा सुरेख पाहायला मिळतोय. लिडिंग एज पाहायला मिळाली बॅटची. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना शर्यत जिंकली चेंडूनं. सीमा पार चेंडू जातोय, 4 धाव चौकार येतोय आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कलात्मकता पाहायला मिळाली. नितीन पनाळे या खेळाडूचा विचार केला तर 360 मध्ये खेळणारा, पॉवर प्लेचं षटक, अगदी कलात्मक पद्धतीने गोलंदाजीचा वेगाचा वापर, तदनंतर क्लास जो पाहायला मिळतो फलंदाजीमध्ये, त्याचं नाव नितीन पनाळे.
या वेळेत सुद्धा दाखवलंय. आणि गॅप सिलेक्शन पहा, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. आता चेंडू शर्यत जिंकणार आहे. चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक चौकार, आक्रमण चढवलं जात आहे. सुमितची गोलंदाजी नक्कीच सुरेख पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षकाकडून साथ पाहायला मिळाली नाही. आणि न मिळाली साथ फलंदाजाने लावली गोलंदाजाची वाट, फलंदाजीचा थाट. दहा धावा धावपलकावरती लागल्यात. 20 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. फार असं छोटस लक्ष पाहायला मिळतंय. आता सुरेख चेंडू पाहायला मिळते. गुड लाईन स्पॉट वरती मात्र आपण नक्कीच पाहतोय चेंडू आदळल्यानंतर सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला जातोय. सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. अजून 2 चेंडू मात्र नक्कीच या षटकातील आपल्याला 1 चेंडू पाहायला मिळेल. 2 डॉट डिलिव्हरीज पाहायला मिळाले या षटकामध्ये. समोरच्या दिशेनं चेंडूला उडवलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. कदाचित क्षेत्ररक्षकाला वाटलं असावे हा चेंडू फुटबॉल आहे की काय. एवढे मोठे हात प्रसवले की त्यातून सुद्धा ते जाळं फाटलं. आणि नितीन पन्हाळेला फार मोठं जीवदान मिळालंय, कारण नितीन पन्हाळे मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळाल्यानंतर काय करू शकतो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. चुकी झालीये आणि चुकीला माफी नाही. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज विजयासाठी. अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने गुणलेखन करत असताना प्रत्येक गोवारे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक घेऊन अभिनव गोलंदाजीवरती सज्ज होत आहे. क्षेत्ररक्षण लावतायत. मित्रांनो, ही मॅच रंगतदार होणार आहे. शेवटपर्यंत हा संघ हार मानायला तयार नसतो. आपण काळभैरव वॉरियर्स संघाला पाहतो. अभिनव दुसरं षटक घेऊन सज्ज होत आहेत. अजूनही 23 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये आहे. समोरच्या दिशेने वेल सेटल नितीन पन्हाळे खेळताना पाहायला मिळतं. संपूर्ण षटक पहिलं त्यांनी खेळून काढले. संतोष पाल फक्त नॉन स्ट्राईक एंड वरती उभं राहण्याचं काम करतायत. ओहो, इथे चुकी झालीये. काय पाहायला मिळाले इथे? गॉगल्स घातलेला खेळाडू पाहायला मिळाला, अंदाज आला नाही आणि मग मात्र चेंडू निसटला, सरळ सीमारेषा पार गेला. हा झेल झाला असता तर मॅच मध्ये एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं असतं, परंतु तसं होऊ शकलं नाही. 17 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज, आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना, असं झालंय जणू मैदानाच्या आतमध्ये. धावा कमी, त्यातली यात खराब क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं सुमित यांच्या माध्यमातून. प्रयत्न फार सुरेख पाहायला मिळाले, परंतु पदरी पडलं ते फक्त आणि फक्त अपयश. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. इथे संपूर्णतः बांधून ठेवलं नितीन पन्हाळे याला. क्लास गोलंदाजीचा दाखवलाय. चेंडू पिचिंग झाल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि दमदार कमबॅक चौकारच्या नंतर अभिनवचं सुद्धा पाहायला मिळाले. 16 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आणि सामन्याचं चित्र बदललेलं पाहायला मिळेल. रिव्हर्सशिपचं अस्त्र काढले आणि फटका नक्कीच सुरेख खेळलाय.
रिव्हर्शिपचं अस्त्र काढलं, एका वेगळ्या अस्त्राचा फलंदाजीमधील वापर इथे पाहायला मिळाला आणि सरळ वन बाउंड चेंडू सीमारेषा पार भिरकावून दिलाय, चौकार येतोय। गोलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवल्यानंतर फलंदाजीमध्ये सुद्धा आक्रमकता दाखवली आणि बॉल टू रन असं सिच्युएशन आपल्याला मात्र त्या समीकरण इथे येताना पाहायला मिळतंय। हे दोन या षटकामधील दोन चौकार फार महत्वपूर्ण, पूर्ण प्रेशर रिलीज करणारे फटके पाहायला मिळाले। कुठलीही घाई गडबड इथे पाहायला मिळत नाहीये। डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये येते। एक चेंडू फलंदाजाचा, एक चेंडू गोलंदाजाचा पाहायला मिळतोय। 14 चेंडू मध्ये 15 धावांची गरज अजून पाहायला मिळते। नॉन स्ट्राईक एंडवरून संतोष पाल सांगतायत ऑफसाईडला सिंगल अगदी वेळेत प्राप्त करता येऊ शकते। आता घाई करायची गरज नाही, जवळपास सामना आपल्या घशामध्ये येऊन पोहोचलाय। पुन्हा रिव्हर्शिपचा अस्त्र काढले आणि ते झेल सुटलाय। ओ आणि फेकी सुद्धा खराब। इथे अभिनवचं लक्ष नव्हतं, अभिनवने थ्रोकडे लक्षच दिलं नाही आणि तिथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या। चुकीला माफी नाही। क्रिकेटचा खेळ असा आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये चौफेर तुमचं लक्ष असणं फार गरजेचं। पुन्हा रिव्हर्शिपचा अस्त्र काढले आणि पंचांनी इथे बिमरचा चेंडू घोषित केलाय, नो बॉल दिलाय। बिमर चेंडू आणि विकेट। रनआउट मध्ये नितीन पन्हाळे मैदानाच्या बाहेर जावं लागेल। अति घाई संकटात नाही, घाई फार जास्त पाहायला मिळाली। न्यू जर्सी लुक मध्ये शिवशंभो 11 कामोठे संघाचं पदार्पण इथे आपल्याला होताना पाहायला मिळतं। यानंतरची मॅच नक्कीच आपल्याला मोरया 11 कामोठे संघासोबत पाहायला मिळेल। संघनायक विशाल फदाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आगमन झाले। खंडूराक्षकडे ते बोट दाखवत आहेत। खंडूराक्षे कॅप्टन, खंडूराक्षे इज ऑलवेज कॅप्टन फॉर शिवशंभो 11। सिनियर खेळाडू आहेत। आणि स्वप्नील दरेकर यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होतंय फलंदाजीसाठी। टेनिस क्रिकेटचा हंगाम म्हटलं आणि माऊली 11 कामोठे संघाचं नाव समोर आलं की स्वप्नील दरेकर हे आपसुकच नाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं। क्रिकेटचा बराच असणारा अनुभव आणि स्वतःच्या मनगटी सामर्थ्यावरती माऊली 11 कामोठे संघाला मजबूत करण्याचं काम स्वप्नीलच्या माध्यमातून मात्र नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते। इथे 13 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे। कुठल्याही प्रकारची घाई गडबड माऊली 11 कामोठे संघाला तरी या सामन्यामध्ये करण्याची गरज नाहीये आणि कलात्मक पद्धतीने अगदी स्ट्राइक रोटेट जरी झाली तरी बॉल टू रन आहेत। त्यामुळे प्रेशर फलंदाजांवरती नसणार आहे, प्रेशर असणार ते गोलंदाजांवरती। स्वप्नील दरेकर आल्या सरची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका सुरेख पाहायला मिळाला। एक धाव कंप्लीट झाली आहे आणि स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचं काम करतील। आता 11 चेंडूंमध्ये 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असणार आहे। शुभांगी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण पाहतोय या ठिकाणी ओमकार चिमणे जे या ठिकाणी आगमन होते आणि आपल्या सोबत समालोचन कक्षामध्ये विराजमान होताना पाहायला मिळतंय। सहर्ष असो स्वागत। आता मात्र आपण पाहतोय चेंडू जास्त आणि धावा कमी। दरम्यानच्या काळामध्ये आमचे सन्माननीय मित्र आणि अगदी आम्ही पाहतो समालोचन क्षेत्रामध्ये वारंवार समालोचनाची त्या ठिकाणी आम्हाला संधी प्राप्त करून देणार आहे आमचे मित्र तसेच शिवशंभो 11 कामोठे संघाचे पॅकर्स सन्मान्य श्री सुधीर भाऊ जाधव यांचं सुद्धा आगमन होतंय। सरचे स्वागत असेल सर। षटक क्रमांक 3 ऋषी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील।
स्वप्नील दरेकर फलंदाजीचा क्लास दाखवत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल टिपला जातोय. मी तर म्हणेल मोठ्या फटक्याची गरज होती काय, सहज सोप्या पद्धतीने सुद्धा इथे फटके आले असते, परंतु मोठ्या फटक्याकडे गेले आणि तिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. आता 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. हा सामना जर शेवटच्या षटकापर्यंत गेला ना तर मग मात्र अभिनव संघनायक असताना विचार करतील की जो फाईनच्या दिशेने जो चौकार गेला ना सुमित कडनं, तो चौकार महागात पडला की काय. क्षेत्ररक्षण किती गरजेचं असतं. एक एक चूक मात्र त्या ठिकाणी दुरुस्त करणं फार गरजेचं. काहीतरी कानमंत्र देताना ऋषीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रताप लाडा आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजीसाठी. गोलंदाजी प्रताप यांची सुद्धा आपल्याला चांगली पाहायला मिळाली. आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण संतोष पाल यांना पाहतोय. संतोष पाल यांच्या वाट्याला अद्यापर्यंत एकही चेंडू आला नाही आणि पहा काय चेंडू पाहायला मिळतोय इथे. नक्कीच बॅटची एज घेऊन चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. चेंडू आरपार सीमारेषा पार तर गेलाय. 4 धावा तर असणारच आहेत. चला पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. लगेच आयोजन कमिटीकडून सूचना येते. दहा चेंडू आणि 7 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आकाशाचा वेध घेत असताना अभिनव वेगाने चेंडू खाली येताना पाहायला मिळेल. ओ झेल टिपलाय. विजलो आज जरी मी, आज माझा अंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले ते कैक कावे, जाळू शकेल झोपडी आगती जिवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, पुन्हा चालेन मी. अडथळ्यांना अडखळून अडथळणे माझ्या पाऊलांना पसंत नाही. अभिनव मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. आम्ही जिंकलो कसे याच्यापेक्षा आम्ही लढलो कसे ही गोष्ट फार महत्वाची. आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते. शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही. आणि आता आपण पाहतोय निखिल, ज्याला प्रेमानं कामोटे क्रिकेट मध्ये सगळे डमरू या नावाने ओळखले जातात, ते निखिल आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका. रबर बॉल कामोटे प्रीमियर लीग मध्ये फार उत्तुंग अशी कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. हा हंगाम टेनिस बॉल क्रिकेटचा जरी असला तरी निखिल यांच्याकडे मात्र पॉवरफुल आणि दमदार हिटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतात. ते निखिल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गरज असणारे 9 चेंडूंमध्ये 7 धावांची. एक एक सिंगल रोखण्यासाठी आता क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरवलंय. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. आमची झिऑन क्रिकची संपूर्ण टीम अगदी आपल्याला पाहायला मिळते. यंगेस्ट अजय देवगण यांचं आगमन होतंय. ऋषी यांचा पुढचा चेंडू सिंगल रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण लावलंय आणि रोखलंय, परंतु पहा इथे काय झालंय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आटापिटा केला जातोय. काय मॅच मध्ये रंगत येते. काल भैरव 11 कामोटे संघ शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये. रोखून ठेवलंय. त्यात ऋषीची दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा समीकरण बिघडलंय. 7 चेंडू 7 धावांची गरज असताना 3 चेंडू आपल्याला डॉट येताना पाहायला मिळत आहेत. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या. निखिल साठी हा चेंडू
अभिनव तिथे होते परंतु थोडेसे दूरवर राहिले आणि वन बाउन्स चौकार इथे पाहायला मिळाला. सामना संपूर्णतः खुला करून टाकलाय निखिल यांनी. दमदार फटके खेळत असताना आपण पाहतोय 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. एक मोठा फटका आणि सामना खुला. संघाचा संघनायक प्रताप लाड संपूर्ण इनिंग नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. ऑफ साइडच्या दिशेनं चांगला फटका पाहायला मिळाला परंतु पहा इथे काय पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु खराब कलेक्शन इथे पाहायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि पहा इथे काय पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती विनिंग धाव विनिंग रन संतोष पालच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती येताना पाहायला मिळत आहेत. असंच काहीच T20 इंटरनॅशनल वर्ल्ड कप मध्ये झालं होतं. संपूर्ण सिरीज मध्ये रिंकू सिंगला त्या ठिकाणी खेळताना पाहिलं नाही परंतु सिरीजची अर्थातच वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप ची ती विनिंग रन रिंकू सिंगच्या बॅट मधून आपल्याला भारतासाठी खेळताना पाहायला मिळाली. चला क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्या. फार उशीर करणं संभाव्य नाही. सर्वेश चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव रोखायची आहे आणि ती 1 धाव रोखण्यासाठी आणि पहा कलात्मकता पाहायला मिळाली. ते चौकाराच्या साह्याने चेंडू मात्र सीमा रेषा पार जाईल आणि विजय मात्र माऊली 11 कामोटे संघाचा होताना पाहायला मिळेल. शिवशंभो 11 कामोटे संघ आपण आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण घेतलंय. चला आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये या. आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा आणि मोर्या 11 कामोटे संघाला विनंती आपले 2 सलामीचे धुवाधार